राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपण नाही का रिव्ह्यू करणार आहोत टाटा मॅजिक, जी की आपल्याला एक्सप्रेस पेट्रोल मॉडेल येऊन जाते. यामध्ये CNG पण अवेलेबल असते. तर ही गाडी नाही का आपल्या हिच्या जुना जो मॉडेल होता त्याच्यावर बेस अवेलेबल आहे. ती गाडी बंद झाली, त्यानंतर आपली ही गाडी लॉन्च केलेली आहे. तर हा जो मॉडेल आहे गाडीचा एकदम स्पेसिफिक चांगला आणि 10 सीटर आपल्या गाडी भेटून जाते. जो पण नाही का म्हणजे जो पण माणूस वगैरे जे ज्याला स्कूलसाठी गाडी वगैरे पाहिजे असेल त्याच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन वगैरे हे येऊन जाते. 2025चं लेटेस्ट मॉडेल आहे. आपण बोलूया सगळ्यात पहिले इथे चाबीबद्दल. तर गाडीची चाबी वगैरे आहे ती आपल्याला नाही का या टाईपमध्ये येऊन जाते. तिथे टाटाचा लोगो येऊन जाते आणि सिम्पलशी आपल्या 2 की येऊन जातात त्याच्या संग या टाईपच्या. पेट्रोल मॉडेल घ्यायचं असेल तर थोडं आपल्याला स्वस्त भेटून जाते CNGच्या कंपॅरिझनमध्ये आपण करायचं असाल तर. कारण की CNG मॉडेल थोडं आपल्याला महाग भेटत असते नॉर्मल पेट्रोलपेक्षा. आणि हा जो आपला मॉडेल आहे हे आपल्याला पेट्रोल मॉडेल येऊन जातो आणि सगळ्यात जास्त विक्री ह्याच मॉडेलची होऊन जाते. कारण की आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये नाही का CNGची स्टँड वगैरे ते कमी येतं. त्यामुळे नाही का आपल्याला ते CNG स्टेशनमध्ये आपल्याला ते थोडं कमी येतं. त्यामुळे नाही का जास्त करून लोक पेट्रोल करही तरी जातात. सगळ्यात पहिले आपण बोलूया याचे जे प्रायझिंगवर असते ती तर याची प्रायझिंगवराबद्दल तुम्ही नाही का एक्झॅक्टली प्रायझिंगसाठी नाही का तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे नंबर दिलेला आहे तुम्हाला, तर कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आता GST वगैरे वाढत त्याबद्दल तुम्हाला माहीतच आहे. तर याची एक्झॅक्टली जी करंटली न्यू प्राईस वगैरे तिथं अजून रिव्हील झालेली नाही. तर तुम्ही नाही कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तसं शोरूमला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. त्यानंतर आपण जर बोललो तर इंजनबद्दल, तर गाडीमध्ये आपल्याला 275 MPFI इंजन आपल्याला भेटून जाते, जी काय आपल्याला 694 सिस्टीममध्ये येऊन जाते. आणि हा जो इंजिन आहे आपल्याला जे पॉवर वगैरे प्रोड्यूस करून देते ते 22.1 BHP आपल्याला निघून जाते आणि जे टॉर्क वगैरे आहे ते आपल्याला 55 न्यूटन मीटर संग मिळून जाते. आता आपण बोलू याचं जे टर्निंग रेट्स वगैरेबद्दल. तर याचं टर्निंग रेट्स वगैरे आपल्याला 8600 मध्ये आपल्याला भेटून जाते. आणि आता आपण बोलूया जे गाडी वगैरे ही आपल्याला स्पेसिफिक नाही, आपल्या 10 जण नाही का याच्यामध्ये नाही का तुम्ही आरामात बसू शकता. हिचा युजेस तुम्ही आपल्या पॅसेंजर ट्रॅव्हलसाठी करू शकता किंवा स्कूल व्हॅनबद्दल पण स्कूल व्हॅनमध्ये पण आपल्याला यूज वगैरे करू शकता. कारण की गाडी आपली त्या प्रकारची म्हणजे त्या टाईपचे काम वगैरे करू शकते. त्यानंतर आपण जर बोललो याच्यानंतर आपले जे फ्यूल टँक असते ते आपल्याला येऊन जाते 26 लिटरमध्ये. हेच जर आपण CNG घ्यायला गेलो तर आपल्याला CNG टँक आले जसं मोठं भेटते आणि पेट्रोल टँक छोटं भेटत असते. म्हणजे आय थिंक त्यातनी CNGमध्ये 5 लिटरचं पेट्रोल टँक येऊन जाते आणि CNG टँक जास्त येऊन जाते. याच्यामध्ये आपल्याला 6 लिटरचं पेट्रोल टँक येऊन जाते. त्यानंतर आपण बोलूया याच्या मायलेजबद्दल, की गाडी आपल्याला मायलेज वगैरे किती देईल. तर आता आपण कंपनी क्लेमबद्दल बोललो तर आपल्या जे सिटीमध्ये असेल नॉर्मली ते आपल्याला देऊन जाते 20-21 येऊन जाते. आणि हायवेवरती आपण चालवलं तर 21-22 आपल्याला येऊन जाते. पण आपण हिचं कस्टमर रिव्ह्यू वगैरेबद्दल बोललो तर ते पण अवेलेबल वगैरे होऊन जाईल, जसं तुम्ही कमेंट वगैरे करसाल. त्यानंतर आपण बोललो क्लचबद्दल, तर क्लच याच्यामध्ये येऊन जाते 170 ते आपल्याला येऊन जाते. ड्राय सिंगल प्लेट क्लच टाईप आपल्याला भेटून जाते. बाकी सगळं तुम्हाला स्क्रीनवर अवेलेबल आहे. आणि बोलूया याच्याबद्दल आपण जे डायमेन्शन्स असते ते गाडीची म्हणजेच की गाडीची टोटल जी लांबी असते, रुंदी असते, उंची असते वगैरे त्याबद्दल. तर गाडीची टोटल जी लांबी आहे ती आपल्याला 3790 मध्ये जी टोटल जी लांबी असते, म्हणजेच की 3790 मध्ये येऊन जाते याची लांबी. आणि जी याची रुंदी वगैरे म्हणता येईल ती आपल्याला 1500 मध्ये येऊन जाते म्हणता येईल. उंची वगैरे गाडीची हाईट किंवा उंची दोन्ही सारखंच आहे, ती आपल्याला 1890 मध्ये मिळून जाते. त्यानंतर आपण बोलूया जे गाडीचा व्हीलबेस असते ते आपल्याला 2100 मिळून जाते आणि जे ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आहे ते आपल्याला 150 मध्ये मिळून जाते. गाडीचे जे ग्रॅव्हिबिलिटी वगैरे असते ती आपल्याला 38% होऊन जाते. 38% आपल्याला याला म्हणता येईल. ग्रॅव्हिबिलिटी म्हणजेच की जसं आता मी गाडी आणली स्वतः हे चढाव आहे. आता याच्यावर जास्त चढाव वगैरे राहतात, घाटात आपण गाडी घेऊन जातो, पॅसेंजर वगैरे असले तर गाडी जसं पॉवरला इंजिनवर लोड पडावा नाही त्यासाठी नाही, पण ग्रॅव्हिबिलिटी वगैरे जास्त असेल तर गाडीने आपली आरामात वरी चढेल. त्यानंतर आपण बोलूया याचं जे GVW वगैरे असते. GVW आपल्याला येऊन जाते 1830 kg आणि ज्याचं गर्भ कॅपॅसिटी वगैरे आहे ती आपल्याला, ज्याचं गर्भवेट वगैरे आहे ते आपल्याला येऊन जाते 1200 kg. आता आपल्याला जर याची प्रायझिंग वगैरेबद्दल जर तुम्ही प्रश्न करत असाल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे, तसा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मी नाही का सरला कॉन्टॅक्ट करून गाडीची प्रायझिंग वगैरेबद्दल सगळं काही विचारायचं ते विचारू शकता. आता आपण बोलूया समोरून चावी वगैरे तुम्ही बघितलेलीच आहे. तर सगळ्यात पहिले आपल्या टाटाचा नवीन लोगो येऊन जातो. नवीन का आपला तोच पुराणा लोगो येऊन जातो. ग्रिल वगैरे ब्लॅक येऊन जाते. मॅजिकचा आपल्याला इथं साईन वगैरे येऊन जाते आणि इथं येऊन जाते आपली एक्सप्रेसची बॅजिंग वगैरे. गाडी इथं समोरून बघसाल तर एकदम ब्लॅक वगैरे पूर्णच इथून पोर्शन इथं आपल्याला येऊन जाते. तिची जे
तुम्हाला पाहिजे फॉगलाईट वगैरे इथं लावू शकता. त्यानंतर रिबिन वगैरे तुम्हाला लावा लागेल, जे सुरक्षेसाठी कामं असते. त्यानंतर आपण बोलू टोचन वगैरे आपल्या इथे येऊन जाते. हेडलाईट वगैरे आपले नॉर्मल येऊन जातात. जसं की इंडिकेटर्स इथे येऊन जातात आणि आपले नॉर्मल हेडलाईट वगैरे. इथे आपण हेडलाईटला कम्पेअर करसाल ना, टाटा एस गोल्ड वगैरेमध्ये कसे येतात त्या टाईपचे आपल्याला मिळून जातात. आता आपण साईडनं जर बोललो, जे टायर्स वगैरे असतात आपल्याला, जी टायर्स वगैरे आहे ना, ती आपल्याला येऊन जाते 155 R13 इंचेसचे सी टायर आपल्याला म्हणता येईल याला. आणि जे टायर कंपनी जी आहे ती आपल्याला येऊन जाते JK कंपनीमध्ये टायर भेटून जातात गाडीमध्ये. समोर डिस्क ब्रेक येऊन जाते, मागं ड्रम ब्रेक येऊन जाते, ऑल ट्यूबलेस टायर येऊन जातात आणि समोर आपल्याला येऊन जाते सेमी थिलियम लिफ्ट स्प्रिंग आपलं सस्पेन्शन येऊन जाते. मागं लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन आपल्याला गाडीमध्ये मिळून जाते. हे सस्पेन्शन आले गाडीबद्दल. गाडीची टोटल लंबाई वगैरे तुम्ही बघू शकता, इतकी मोठी आपल्याला येऊन जाते. 10 सीट आपल्याला प्रॉपर गाडी भेटून जाते आणि आपल्या म्हणतात बा 8-9 लाखाच्या आसपास आपल्याला ही गाडी चांगलं आपल्याला ऑफर वगैरे येऊन जातील. त्यानंतर आपण बोललो गाडीच्या आतून इंटिरियर वगैरे कसं आहे. सगळ्यात पहिले इंडिकेटर्स वगैरे इथं लॉक अनलॉक वगैरे. डोर आपण बोललो तर लॉक अनलॉक इथून वगैरे करू शकतो आतल्या साईडनं आणि अनलॉक वगैरे. याचं जे विंडो वगैरे आहे म्हणजे काचा वगैरे त्याला आपण वरती खाली इथून करू शकतो. सीटचे कंट्रोल वगैरे ते आपल्या इथे येऊन जातात. गाडीमध्ये आपण आता बोललो जे टुकटुकचा आवाज वगैरे ते आपल्या इंडिकेटरचा येत आहे. जे नाही का मी आता याला इथून असं बंद केलं. मीटर वगैरे ते आपल्याला ते फुल्ली डिजिटल मीटर वगैरे आपल्याला भेटून जाईल. ज्याच्यामध्ये नाही का तुम्हाला सगळ्या टाईपची जे इन्फॉर्मेशन असते ते आपल्याला मिळून जाते. जसं की लाईव्ह डिजिटल आपल्या जी स्पीड वगैरे असेल, इथं टेम्परेचर, टाईम, किती आपली गाडी किलोमीटर चाललेली आहे, गाडीमध्ये आपलं जे इंधन वगैरे राहिलेलं आहे ते किती राहिलेले आहे, बाकी सगळे लाईट वगैरे आपल्याला येऊन जातात. कधी काय जर एक्स्ट्रा लाईट वगैरे आला तर आपण काय कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतो शोरूमला. स्टेरिंगवर आपण जर बोललो ना, गाडीच्या तर आपल्या इथं फक्त टाटाचा लोगो येऊन जाते आणि हॉर्न वगैरे येऊन जाते. त्यानंतर आपण बोललो हँडब्रेक इथे येऊन जाते आणि 5 स्पीड आपल्या गाडीमध्ये ट्रान्समिशन येऊन जातात. गाडीमध्ये आपलं इको मोड येऊन जाते आणि एक नॉर्मल आपलं नॉर्मल इकोमध्ये लावले तर गाडी नाही का जे पेट्रोल जे ही थोडं कमी पिईल आणि माझे आपलं थोडं जास्त देईल असं म्हणता येईल. इको लावलं की आपल्याला काही साईन वगैरे येऊन जाईल आणि गाडीमध्ये आपल्याला 5 वॉटचं आपलं चार्जिंग पॉईंट वगैरे येऊन जाते. त्यानंतर आपण नाही का 2 जण नाही का इथं आरामात बसू शकतात, 3 जण समोर बसू शकतात. बाकी आपल्याला एवढी मोठी जागा येऊन जाते पाठीमागं. चला तुम्हाला दाखवू आपण गाडीमध्ये अजून काय काय आहे आपल्या. एक मिनिट. आणि जे गेट वगैरे आहेत ना, आपण ते इकडून पण खोलू शकतो आणि तिकडून पण याला खोलू शकतो. तिकडून खोल लागेल मला वाटते. या साईडने आपले इथं आपण चढू शकतो याच्या अंदर आरामातनी. आणि आता मी जर बोललो ना, आता मी बसलो सध्या इथं सेकंड रो आपल्याला म्हणता येईल. सेकंड रो मध्ये स्पेस वगैरे बघू शकता तुम्ही. आता इथं बघू शकता स्पेस वगैरे एकदम मस्तपणे येऊन जाते. स्पेस वगैरे आपल्याला एकदम मस्तपणे येऊन जाते आणि जे हेडरूम वगैरे असते ते पण आपल्याला एकदम बड्या टाईपमध्ये आपल्याला मिळून जाते. जास्त तकलीफ कधी होईल तुम्हाला जेव्हा एकदम हायटेड माणूस जेव्हा किंवा मुलं वगैरे तर मागं बसत असतील तेव्हा त्याला थोडी प्रॉब्लेम वगैरे होऊ शकते. बाकी तर आपल्या आमरेश वगैरे आपल्याला नाही का या टाईपमध्ये इथे येऊन जाते आणि इथं पण नाही का 2-3 जण आरामात बसू शकतात. टोटल गाडीमध्ये नाही का आपले 10 जण बसू शकतात आरामातमध्ये. आणि तुम्ही जर शाळेसाठी जर गाडी वगैरे यूज करत असाल तर 10पेक्षा जास्त मुलं पण आपण बसू शकतो. जसं 10 म्हणजे 11, 12 वगैरे 13, 14 पण आपण बसू शकतो याच्यामध्ये. पण जास्त ओव्हरलोड नाही बसवायचे. एकदम पॅकपूक गाडी वगैरे. त्यानंतर आपलं जे फ्यूल वगैरे आपण इथून त्याच्यानंतर टाकू शकतो. E20 सिस्टीम जाते आणि BX6 फेस टू के साथ सभी BX6 फेस टू के संग आपल्याला काय सगळ्या गाड्या येऊन जातात. आता सगळ्या गाड्या कम्प्युटर वगैरे लागते हे तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर आपण बोलू बॅक प्रोफाईलबद्दल. तर याची जी डिकी वगैरे आहे ना, तुम्ही नाही काय याला म्हणजे कीनच नाही अनलॉक आहे सध्या. तर आपले जे टायर वगैरे ते आपल्या इथे येऊन जाते स्टेपनी टायर वगैरे. त्याला तुम्ही नोकर नाही पण कधी आपलं टायर पंक्चर आपण आराम करू शकतो. हे पण आपल्या जेकिंगचं टायर येऊन जाते. आपलं जे कवर वगैरे प्रॉपर होऊन जातात. हे इथून लॉक अनलॉक इथं तुम्ही सामान काय ठेवायचं ठेवू शकता. आणि CNG गाडीमध्ये आपल्याला फक्त इथं टँक वगैरे येऊन जाते गाडीमध्ये. मागूनची गाडीचं लुक वगैरे आपल्याला या टाईपमध्ये येऊन जाते. आता आपण बोलूया लाईट्सबद्दल. तर ब्रेक लाईट, इंडिकेटर्स आणि रिव्हर्स लाईट वगैरे आपल्या इथून जाते. सेन्सर वगैरे पण आहेत गाडीमध्ये आणि टोचिंगची जागा वगैरे आपल्या इथे येऊन जाते. हे कसं उघडं नाही असं प्रॉपर लॉक केलेलं म्हणजे चांगलं दिसलं पाहिजे पाठीमागून पण. रिफ्लेक्टर वगैरे इथे येऊन जातात. नंबर प्लेटच्या वर आपल्यावर फक्त पिवळी लाईट वगैरे येऊन जाते आणि इथे येऊन जाते आपल्याला टाटाचा लोगो वगैरे येऊन जाते, जे ब्रँड वगैरे आपल्याला मेन. आणि गाडीचं मागून जे लुक आपल्याला या टाईपमध्ये येऊन जाते. आपण त्यानंतर जर बोललो आपण गाडीबद्दल, तर गाडीवर प्रॉपर आपल्याला एकदम मोठी टाईपमध्ये येऊन जाते. 10 जण नाही का तुम्ही आरामात हिला नेऊ शकता. शाळेसाठी यूज करायचं असेल शाळेसाठी पण यूज करू शकता किंवा आपलं पॅसेंजर ड्रायव्हरसाठी जर यूज करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता. तर तुम्हाला ही गाडी वगैरे कशी वाटली ती तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की आपल्या चॅनलवरती नाही का असे गाडीचे रिव्ह्यू वगैरे येणार आहेत आणि येतच राहतील. तर यासाठी नाही का चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन येत आहे त्याला पण ऑल करजा. लाईक सबस्क्राईब पण करजा. भेटूया तुमच्या संग नवीन व्हिडिओ.